याच्यात सॉल्व करत असताना टेस्ट सॉल्व करू, सोबत काही ॲनालिसिस पण करू आणि त्याच्यामध्ये जे जे क्वेश्चन वाटले समजा त्यांना डिस्कस पण करू सगळ्या. ठीक आहे, चलो लेट स्टार्ट. रेडी टू बिगिन. पहिला पॅसेज. ठीक आहे. Based on the given passage, which of the following is not a permission to have complete information about cybernetics impact digital currency on system? Six, 14. 60% where 6 and 40. Unclear, obscure. Central banks throughout the world. कुठेतरी आलेला आहे राव हा पॅसेज मिडावस किंगवाला.
stories. The gradient T2 transmute. Nothing touched into gold. Unfortunately, the king realized that his gift was king. Realize adverb ly reflects our human tradition. Interest, human interest, infatuation. Tempting, alluring. The unprecedented. Sentences are given. Let to man replace correct every choose option A as your answer. Unprecedented search. Okay. Data collection over existing storage capacities. DC. BA. संपले काय BA तो नहीं DC DC
सी फिक्स है. पहिला बी, दूसरा ई, तीसरा सी. पोलर गैप प्रोजेक्ट, दो पोलर गैप. रडार डेटा तो यूरोपियन रडार डेटा. Penetrating radar data also. Radar data. Hello B, A, C, B. एफ का एफ ए याच्यात कन्फ्युजन वाटतंय जरा. ठीक आहे, ठीक आहे. याला थोडंसं ऑप्शन वाईज ठेवू, बघू. एफ ए का ए एफ. ठीक आहे, दोन्ही पण ठेवू. डी फायनल रिअरेंजमेंट. डी फोर्थ. पेनल्टीमेट. एफ आणि ए दोन्ही पण आहे ना. एफ एफ एफ. ठीक आहे, चुकलं काय. सेकंड बी ई, फर्स्ट बी. फायनल अरेंजमेंट ऑफ एफ. सिक्स्थ पण आहे ना. नाही होत इथं मॅच. ठीक आहे, यालाच कन्सिडर करून जाऊ. विच ऑफ द फॉलोइंग लास्ट ए. याच्यात पण एफ आहे. व्हाट इज द मेन आइडिया ऑफ द पैराग्राफ. अरे ये क्या आ गया. स्टडिंग वाइल्ड लाइफ, ग्लॅशियल, क्लायमेट चेंज नव्हतं, डेव्हलपिंग न्यू सॅटेलाइट्स पण. ओके, अरे हे कुठून आलं. हे नको आपल्याला. चल हे ट्राय करू आता. 15 मिनटं गेले का. चला. Jumbled pedestrian so which is mentioned.
ऑड वन आउट पण ओळखायचं आहे का? हां, ऑड वन आउट आहे. ठीक आहे. बी तर ऑड वन आउट आहे, बी सोडून द्या. बी जिथं जिथे बी कॅन्सल. सी पायलट प्रोजेक्ट पाहिजे ना, प्रोजेक्ट. एवढंच राहिलं का? हां, हे लईच मोठे आहे, एवढे कोण आहे? Question 1 and 3 different independent sentence, 5 in each column and 5 contents of joint sentences as your answer. Two-state solution may not be the ideal choice for all involved. India by some estimates and generates about PhD resident, PhD नाहीच आहे. A2Q, A3P, A2Q, A2Q. Two-state solution may not be the ideal, but it could be the most practical. A3P involved which packaging edible oil. But 3 years.
एक राहिलं. ह्याच्यात मला डाऊटच आहे, लईच बोर आहे वाचायला केवढे. हा व्हॉइस नाही, मी बोललोच नाही बाळा. चाल, वाचायलाच लई बोर होते. हा ना, ऑप्शन वाईज पण नाही लक्षात येते. 1 सायंटिस्ट आर इंक्रीजिंगली वॉर्निंग अबाउट रॅपिड मेल्टिंग ऑफ ग्लासेस. 1 बिकॉज सच चेंजेस वुड डिव्हास्टेटिंग द मिलियन्स हू रिलाय ऑन ग्लासियल. हा होऊ शकतं म्हणा. 1 थर्ड मारू. बरं, तुमची इच्छा आहे म्हणून. चला ओके. रांगोळी पूर्ण ग्रीन झाली. सेक्शन 1 मधले बाकी आहे अजून. चालेल सगळे. 14 मिनिट बाकी आहे. चला बघू, करायचं सबमिट. पहिले सबमिट करू मग डिस्कस करू. चालेल? किती येतील? सोपं होतं त्या मानाने, मेन्सच्या मानाने. 25 एक यायला पाहिजे. 25, 27 कुठं आलं आहे? 32. ठीक आहे, चांगले आले. 5 चुकले. याच्यात 100% मॅच द पेअर असणार आहे. ते कॉलम मला लई बोर वाटत होतं. वेस्टेड टाईम 5 मिनटं म्हणते. तुला काय माहिती बाबा काय सॉल्व करायला. काय 97% आले तरी पण. आणि ते हे कुठे येतं रँक? हां, 126 रँक. अजून 125 लोक हुशार आहे आपल्यापेक्षा. चला, सो ओव्हरऑल जर मी म्हटलं समजा तर टेस्ट मेन्सच्या मानाने जरा ठीकठाक होती. अशीच मेन्समध्ये आपल्याला ॲक्च्युअल एक्झाममध्ये बस बघायला भेटेल. अशा टाईपमध्ये खूप. हां, कोणाचं आहे? ठीक आहे ना, संपवतो लगेच संपव. हॅलो, ओके. सो आता एक एक अटेम्प्ट करू आणि नेमकं काय काय प्रॉब्लेम आहे ते सगळे बघू. सगळ्यात पहिल्यांदा पॅसेज वॉज रिलेटेड टू. पॅसेज आवडीच्या सेगमेंटमधला होता. अरे दुसरं ह्याच्यातलं पण चुकलं. ठीक आहे, हरकत नाही, चुकायला पाहिजे. बघू. पॅसेज आवडीच्या सेगमेंटमधला होता, क्रिप्टोकरन्सीज. ठीक आहे, याच्याबद्दल आपण भरपूर वेळेस चर्चा केली आहे. आणि तोच पॅसेज आहे लाईक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. त्यामधले रविशंकर जे त्यांनी जे सध्या जे डिजिटल करन्सी बिल आहे 2021चं, क्रिप्टोकरन्सीला रेग्युलेट करण्याबद्दलचं ते ऑफिशियल जे बिल पास केलं होतं त्याबद्दलच्या काही गोष्टी ज्या आहेत त्याच्यात सांगितल्या. मग हे का बरं गरजेचं आहे, डिजिटल थेफ्ट वगैरे जे आहेत ते वाढत चालले आहेत, या पद्धतीने ओव्हरऑल जेवढ्या काही गोष्टी सांगितल्या होत्या त्या याच्यात आहे. याच्यात 2 गोष्टी 2 पॅरामध्ये वेगवेगळ्या सांगितलेल्या होत्या. फर्स्ट पॅरामध्ये जनरल त्यांनी ती पॉलिसी जी लॉन्च केली, बिल जे पास केलं त्याबद्दल काही गोष्टी. आणि सेकंड पॅरामध्ये का गरज पडली, जी ॲनोनिमिटी आहे, जी सिक्युरिटी म्हणतो आपण, ती नेमकं ट्रान्झॅक्शन्स कोण करतं आहे ते कळत नाही, या टाईपच्या सगळ्या गोष्टींसाठी जे आहे तर हे दुसऱ्या पॅरामध्ये सांगितलं होतं. अब चलते आगे. सेकंडमध्ये व्हॉट वॉज पहिल्यामध्ये क्वेश्चन तर इझी होता. हा दिलेल्यापैकी कोणता नाही आहे ते विचारलं होतं. नॉट 4 ऑलरेडी याच्यामध्ये होते. फर्स्ट पॅरामध्ये 2 होते आणि पुढच्या पॅरामध्ये उरलेले. RBI's intention behind launching a pilot project to check the viability of currency digital form. Pilot project वाला कुठे केलं ते? हे deploying pilot projects, there has been little doubt therefore that India needs a digital with an important question experiment. So why deploying pilot projects? China having already engaged in pilot projects digital. अच्छा, पोटेन्शियल हे जे म्हटलेलं आहे. हां, आय थॉट दॅट इथे गडबड झाली. चला पुढे. व्हिच ऑफ द फॉलोइंग बिल्स. पॅसेज बाकीचे जमून जातील, पॅसेजला सोडून देऊ, पुढे जाऊ. वर्ड होते, वर्ड विचारला होता ॲनोनिमिटी. ॲनोनिमिटी म्हणजे ऑफस्केअर करणं, म्हणजेच लपून असणं, अनक्लिअर असणं. सायलेन्स, पझल, हार्मलेस काही संबंध नव्हता. फेम एकटा होता जे सगळ्यांमध्ये शो ऑफ होतो आहे, मग फेम करेक्ट आन्सर असेल. दुसरा शब्द होता त्या ठिकाणी दिलेला स्पूफ. स्पूक म्हणजे नेमकं काय,
मग इथं वाक्यामध्ये जे दिलं होतं बिटकॉईन आणि इथर नावाचे जे काही क्रिप्टोकरन्सीज आहे त्या स्पूक झाल्या सेंट्रल बँकेच्या माध्यमातून. म्हणजे काय होणार इथं विचारलं होतं आपल्याला, रिप्लेस कोण करू शकतो. मग ते दोन जे आहेत हे काय झाले, फ्रायटन झाले. कशातून, ह्या सगळ्या गोष्टींमधून फ्रायटन झाले किंवा घाबरले ज्याला म्हणतो आपण ते. मग मला स्पूक जे म्हणतोय त्याला रिप्लेस करणारा वर्ड जो आहे तो एकच आहे, फ्रायटन. कम्फर्टेड म्हणजे त्यांनी अजून पुढे प्रोसेस केला असं उलट चांगलं झालं असतं. एम्बॅरस, रिॲश्युअर्ड आणि अनप्लिझंट. अनप्लिझंट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, रिॲश्युअर्ड मीन्स खात्री करून घेणं आणि एम्बॅरस फिलिंग असतं. मग ते वाले तर नाही येणार. पुढे गेलो, पुढे विचारलं होतं ट्रू कोणते आहे, हे पॅसेजमधलेच हा एक होता. याच्यामध्ये आपल्याला एरर विचारलेलं होतं. म्हणजे पॅसेज दिलेला आहे आणि पॅसेजमध्येच एक एररवाला क्वेश्चन विचारला आहे. हे सध्या ऑलरेडी आपण आपल्या द हिंदूमध्ये घेतो आहे तसं एक क्वेश्चन आपला एररवाला असतो. आता पुढे गेलो, हेच सिक्वेन्स बरोबर आली का आपली, DFA. मला याच्यामध्ये लीच कन्फ्युजन होतं FA आणि AF. याच्यात प्रॉब्लेम काय होता, इथं म्हटलेलं होतं बघा. आता हा क्वेश्चन नेमका काय होता समजून घ्या. पॅराजंबल अशा टाईपमधलं क्वेश्चन येत आहे. पॅराजंबल जर तुम्ही एकदा सॉल्व करायला सुरुवात केली आणि कुठेतरी अडकले तर अशा केसमध्ये थोडासा ब्रेक घ्या, पुढचे क्वेश्चन ट्राय करा, परत या. ठीक आहे, कारण काय होतं वेळ मॅनेज होईल. पण प्रॉब्लेम फक्त इथं होईल की जर नाही समजलं तर मग चुकू शकतं. आता इथं म्हटलं होतं द डेटा. द डेटा म्हणजे कोणता डेटा होता, इकडे पुढे सांगितलेला होता. कोणत्या टाईपचा डेटा आहे तो पुढे सांगितलेला आहे बघा. रडार डेटा. इकडे पण म्हटलेलं आहे रडार डेटा. मग ईच्या नंतर पण ए येऊ शकतो, रडार डेटा आणि द डेटा. ठीक आहे, आणि एफच्या नंतर पण येऊ शकतो कारण इथं पण रडार डेटा म्हटलेलं आहे. आणि म्हणून मग मी पहिले कन्फ्यूज होतो की ह्या रडार डेटानंतर हा आला पाहिजे, पण नंतर इकडे वाचलं इथं पण तोच आहे. मग याच्यानंतर पण ए येऊ शकतो म्हणून FA वाला जो आहे तो नंतर टिक केला. सो या पद्धतीने होतं. क्ल्यू काय भेटत होते बघा, आता पहिल्यापासून सगळं सांगतो. ह्या वाक्यामध्ये क्ल्यू भेटत होते काय काय. सगळ्यात पहिल्यांदा क्ल्यू भेटला की रिसर्चर्स. बाकी सगळ्यांमध्ये सुरुवात कशाने तरी झालेली आहे. मग मला हे तर कन्फर्म झालं, B पहिला आला, मध्ये एक गॅप सोडला आणि C आला. मग मला असा शब्द पाहिजे की जो दोघांना कनेक्ट करू शकेल. मग कनेक्ट करणारा कोण येतो बघा. मग त्याच्यात मला एक सापडलं, द फाइंडिंग्स पब्लिश्ड इन द जर्नल जिओफिजिकल रिसर्च लेटर्स आर द फर्स्ट टू इमर्ज फ्रॉम एक्सटेन्सिव्ह आईस पेनिट्रेटिंग. हे आईसबद्दल बोलत होतं, त्यालाच कंटिन्यू करणारा पार्ट ह्या फाइंडिंग पेनिट्रेटिंग रडार डेटा कलेक्ट इन अंटार्क्टिका ॲज पार्ट ऑफ युरोपियन स्पेस एजन्सी पोलार गॅप प्रोजेक्ट. ठीक आहे, आता मला ई भेटला, पण ईच्या लगेच नंतर काय सांगितलं, C आहे. मग ईच्या नंतर C आला. इथं जो म्हटलेला होता C काय सांगतोय त्याच प्रोसेसला पुढे कंटिन्यू करतोय सॅटेलाईटच्या माध्यमातून. आता पुढे गेलो डीप इंटेरियरला जाऊन. आता पुढे गेलो, पुढे इथं जो म्हटला होता पोलार गॅप प्रोजेक्ट, याच प्रोजेक्टला द पोलार गॅप प्रोजेक्ट बरोबर. म्हणजे ईच्या लगेच नंतर पण हा येऊ शकला असता, पण 3 नंबरचा हा फिक्स आहे, ज्याच्यामध्ये ह्या प्रोजेक्टला डिस्टर्ब करणार काहीच सांगितलेलं नाही आहे. अगोदर त्या गॅपला कनेक्ट करणारा त्यांच्याबद्दल, त्या पोल एरिया जे आहेत, जे 2 सरफेस आहे त्यांच्या सॅटेलाईटमधलं जे इन्क्लायनेशन आहे त्यांच्याबद्दल बोललं. आणि मग ह्या सॅटेलाईट जे पोल्स आहेत कोणते कोणते, साऊथ पोल एरिया आणि सॅटेलाईट डेटा या दोघांमधला सांगितलं. आणि अर्थ ह्यांच्यामधला जो गॅप आहे त्या गॅपबद्दल बोललं गेलं. आणि म्हणून हा पहिले, आणि मग त्याच्यानंतर जो बनल तो कोणता, D वाला. जो पोलार गॅप म्हटला होता तोच पुढे कंटिन्यू केला म्हणून D. नंतर पहिले EC आणि D आल्यानंतर मग उरलं कोण, BEC D, उरलं FA. अशी आपली सिक्वेन्स बनली. यांनी एक, मी जसं म्हटलं ना, एक वेगळा प्रयोग काय केलेला होता, पेनल्टिमेट अल्टिमेट वगैरे तशा टाईपमधलं विचारलं होतं. पेनल्टिमेट विचारलं होतं. ऑलवेज कीप इन माइंड पेनल्टिमेट म्हणजे काय, सेकंड लास्ट. अल्टिमेट म्हणजे काय, सगळ्यात लास्टवाला. बिगिनर म्हणजे नेमका कोणता असतो, एकदम स्टार्टिंगवाला. ठीक आहे, अशा टाईपमधले विचारलं होतं. आणि हा एक नवीन क्वेश्चन, त्याच्यात काय केलं त्यांनी, याचा मिनिंग नेमका काय किंवा सेन्स कशावरती बेस, हे क्वेश्चन हा पॅसेज कशावरती बेस होता ते विचारलं. बाकी सगळे तेवढे कनेक्टेड नव्हते. पहिला होता वाईल्ड लाईफबद्दल नाही बोलत आहे. अंटार्क्टिका ग्लॅसियल जे आहेत, मीन्स हिमनदी ज्याला म्हणतो, बर्फाची नदी, त्याच्याबद्दल बोललेलं होतं. ॲनालायझिंग क्लायमेट चेंजबद्दल पण नव्हतं. डेव्हलपिंग न्यू सॅटेलाईट टेक्नॉलॉजीज हे पण नव्हतं. म्हणून करेक्ट ऑप्शन फक्त ग्लॅसियलवाला येईल. हे लई चुकले असतील, बरोबर आलं हे बाप्पा.
ठीक आहे, याला सोडून देऊ सध्या. यांना एक्सप्लेन करतो थोड्यात. दोन्ही बरोबर आले. हे चुकलं, हे पण चुकलं, हे पण चुकलं. हां, हे वाले एक क्वेश्चन होते बघा, थोडेसे जरा जड जड वाटणारे क्वेश्चन होते हे पण. या क्वेश्चनमध्ये थोडा प्रॉब्लेम होता. कधी प्रॉब्लेम होता बघा, तुम्ही जर अरेंजमेंट करायला घेतली आणि मग नंतर तुम्ही ऑड वन आउट केलं तर प्रॉब्लेम आहे. पहिले तुम्ही सगळ्यांनी काय केलं, पहिले काय करायला गेलं, याला अरेंज करायला गेले आणि मग नंतर याच्यातून जो उरला तो ऑड वन आउट. उलटं करा. जेव्हा याला म्हणतात रिव्हर्स इंजिनिअरिंग, जेव्हा तुम्हाला सेंटेन्स सिक्वेन्सनी आपल्याला काही उत्तर भेटत नाही आहे, अशा केसमध्ये रिव्हर्स जा. पहिले ऑड वन आउट फाइंड करून घ्या, म्हणजे ऑप्शन्स मायनस होऊन जातील ना. मग मी पहिल्यांदा मला हे नव्हतं सुचत म्हणून मी काय केलं, पहिले ट्राय केलं, नंतर मी काय केलं, बघितलं, याला स्किप करून दिलं, मार्क अँड रिव्ह्यू केलं, नंतर पुढे गेलो, 2-3 क्वेश्चन पाहिल्यानंतर एक आयडिया आली, पुन्हा डिरेक्शन वाचलं आणि त्याच्यात लक्षात आलं की ऑड वन आउट पण फाइंड करायचं आहे. मग पहिले ऑड वन आउट फाइंड करून टाका. पहिले काय म्हटलं आहे, इन रिसेंट डिकेड्स ग्लोबलायझेशन हॅज कनेक्टेड मार्केट, कल्चर अँड गव्हर्नन्स स्ट्रक्चर्स. ठीक आहे, ग्लोबलायझेशननी मार्केटला, कल्चरला, गव्हर्नन्सला कनेक्ट केलं. कशाबद्दल बोललं जात आहे, ग्लोबलायझेशनबद्दल. क्रिटिक्स आर्ग्यू इट हॅज इन्क्रीज इनइक्वॅलिटी, अंडरमाइंड लोकल आयडेंटिटीज. दॅट इज ऑल्सो करेक्ट. The process has also facilitated the rapid spread of ideas and technology. This is also related to globalization. The nutritional benefits of high protein diet have been emphasized in sports and medicine. आहे का, ग्लोबलायझेशनमध्ये मेडिसिन कुठं आलं, मग हा कॅन्सल. मग जर डी ऑप्शन होऊ शकत नाही तर डी वाले डिलीट करून टाका ना. 1 डिलीट, 2 डिलीट, 3 डिलीट. कळलं का, इथं इझीत आहे, कळतंय. मी म्हणतो ना, ॲप्रोचेस समजून घेत चला. आता याच्यात म्हटलं 2 डी काढून टाकले, डीवाले 3 ऑप्शन कटले, उरले 2च ऑप्शन. या 2 ऑप्शनपैकी एक मला निवडायचा होता. आता याच्यात पण झालं काय, इन रिसेंट डिकेड्स ग्लोबलायझेशन हॅज कनेक्टेड, म्हणजे पॉझिटिव्ह गोष्ट बोलली. पुढे गेलो, क्रिटिक्स आर्ग्यू करणं म्हणजे ऑपोजिट झालं ना. हे पॉझिटिव्ह होतं, हे वालं निगेटिव्ह चाललं आहे. आपल्याला निगेटिव्ह नाही पाहिजे, याला कनेक्ट करणारं पाहिजे पहिले. मग द प्रोसेस हॅज ऑल्सो फॅसिलिटेटेड द रॅपिड स्प्रेड, हे पॉझिटिव्ह आहे, म्हणजे एच्या नंतर कोण पाहिजे, सी पाहिजे, हा ना. ओके का. सो यामुळं कोण यायला पाहिजे होतं, ACEB. किलर सेम असंच. सेकंड, हां, ancient Greek philosophers question the nature of reality and human perception. रियालिटी ऑफ नेचर आणि परसिप्शन नेमकं काय त्याबद्दल बोललं जातं. The financial sector has witnessed major innovations with the rise of fintech startups. फायनान्शियल सेक्टरबद्दल बोललं क्या नाही. Their inquiries laid foundation of western philosophy. इथं फिलॉसॉफी, इथं पण फिलॉसॉफी, इथं फायनान्स. चालेल का. मग बीवाला ऑप्शन डिलीट करायचा आहे. बीवाला जिथं आला त्याला डिलीट, हा ना. इथं डिलीट, इथं डिलीट, इथं डिलीट. उरले किती ऑप्शन, 2च ऑप्शन उरले ना. कळतंय, एवढं सोपं होतं. काय करायचं, ऑड वन पहिले काढून टाका, मग उरलेले जे ऑप्शन आहे त्यांच्यापैकी एक निवडा. मग ACDE होता किंवा ADEC होता, चेक केला. ग्रीक फिलॉसॉफर्स. आता AD मध्ये प्रॉब्लेम काय होता, सॉक्रेटिक डायलॉग्स एनकरेज क्रिटिकल थिंकिंग अँड रिगरस डिबेट. पण हे सांगण्यासाठी पहिले आपल्याला हे माहीत पाहिजे की एन्क्वायरीज लेड फाउंडेशन फॉर वेस्टर्न फिलॉसॉफी अँड सायन्स. हा तर बेस आहे ना. ॲन्शियंट ग्रीक फिलॉसॉफर क्वेश्चन. मग क्वेश्चन जे केले ते क्वेश्चन म्हणजेच काय आहे, एन्क्वायरी आहे. मग त्यांनी क्वेश्चन्स जे केलेले आहेत ते कशावरती बेस होते, वेस्टर्न फिलॉसॉफी अँड सायन्स. आणि म्हणून मग पहिले एच्या नंतर सी पाहिजे, म्हणून कोणता ऑप्शन, फर्स्ट. ओके का. पुढे आता याच्यामध्ये रिसेंट क्लायमेट ॲग्रीमेंट्स एम्फसाइज द अर्जन्सी. दीज रिक्वायर सबस्टेन्शियल रिडक्शन इन ग्रीन हाऊस गॅस. मग मला इथं कळलं, इथं पण क्लायमेट आहे, इथं पण ग्रीन हाऊस म्हणजे क्लायमेटबद्दल बोललेलं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, पण सी पाहिजे का, इथं सी, इथं सी, इथं सी, इथं सी, उरलं एकच ऑप्शन. कळतंय का. आणि याला आपण अवघड समजत होतो. अवघड आहे की याच्या इतकं सोपं दुसरं काहीच नाही, फक्त ॲप्रोच कळायला पाहिजे. ठीक आहे, पुढे गेलो. द मुघल एम्पायर लेफ्ट बिहाइंड अ रिच आर्किटेक्चर लेगसी. ताजमहल, रेड फोर्ट अँड फतेहपूर सिक्री स्टँड ॲज एन्ड्युरिंग एक्झाम्पल्स ऑफ मुघल ग्रँडियर. दीज स्ट्रक्चर्स म्हणजे कोणते स्ट्रक्चर्स, जे पहिले सांगितले ते. मग एक कळलं, बीच्या नंतर कोण पाहिजे, सी आला पाहिजे. द इन्क्रीजिंग
द इंक्रीजिंग रिलायन्स ऑन इलेक्ट्रिक व्हेकल्स. पण डी वाला पाहिजे का आपल्याला? नाही. मग डी वाला कॅन्सल, हा कॅन्सल, हा कॅन्सल, दोनच कॅन्सल, उरले 3 ऑप्शन. मग त्याच्यानुसार जा. आता पहिलं तर मला हे कळलं की बीच्या नंतर कोण आलं पाहिजे? कंपल्सरी सी आलं पाहिजे. मग उरलेल्या ऑप्शनपैकी बी सी किती ऑप्शन आहे ते चेक करा. इथं बी सी आहे का? नाही. बी सी इथं आहे का? नाही. बी सी इथं आहे का? आहे बी सी. ओके का? सबको समझ में आ रहा है? आणि याच्यातलं लास्ट वन. अरे काय झालं? काहीतरी गडबड झाली. सी वाला ऑनलाईन रिटेल प्लॅटफॉर्म. पहिले काय म्हणतंय? प्रिंटिंग प्रेसबद्दल बोलतंय. बाय रिड्युसिंग कॉस्ट ऑफ बुक्स दिस डेमोक्रेटायझेशन ऑफ नॉलेज पेव्ड द पे. ठीक आहे. स्कॉलर्स कुड. मग हे सगळे जे आहेत पब्लिकेशन किंवा स्कॉलर्स डिबेट जे आहेत त्यांच्याबद्दल बोलत आहेत. हा ऑनलाईन रिटेल प्लॅटफॉर्म बोलतोय म्हणून मग हा सी कॅन्सल केला. 1 2 3 उरले 2 ऑप्शन. दोन्हीपैकी एक टिक केला पण तो चुकला. ठीक आहे. दोन्हीपैकी एक चुकला. कशाच्या बेसवरती चुकला आपला? जर आपण सॉल्व करताना बघितलं असतं समजा तर गडबड लक्षात आली असती. ए डी दिस डेमोक्रेटायझेशन नंतर बाय रिड्युसिंग कॉस्ट. हा ना, मग हेच मारलं होतं ना. अच्छा हेच चुकलं का? हां करेक्ट होतं कोणतं? फर्स्टवालं. ए बी त्याच्यानंतर डी ई आणि नंतर डी. ठीक आहे. पुढे जाऊ. इथपर्यंत आले सगळे. हे एकदम सोपं होतं. क्लोज टेस्ट जमलं सगळ्यांना? क्लोज टेस्ट सांगू. ह्याच्यात लॉजिक काय होतं बघा. एकदम सिम्पल लॉजिक होते. सगळ्यात पहिल्यांदा हे आत्ता एस बी आय वगैरे कुठेतरी आहे आत्ता विचारलं गेलेला क्वेश्चन आहे. मला वाटतं IBPS क्लर्क और SBI मध्ये कुठेतरी विचारलं गेलं. द मिथ ऑफ किंग मिडास यांच्याबद्दलचा पॅसेज होता. टेल्स वन ऑफ द ज्यावेळेस मी म्हणतो त्यावेळेस कंपल्सरी पुढे कोण येतो? प्ल्युरलवाला फॉर्म. दिलेल्या ऑप्शनपैकी प्ल्युरल चूज करा. किती आहे? किती होते? एकच होता ना. मग एकुलता एक प्ल्युरल आहे कोणता? स्टोरीज. हा ना. काही प्रॉब्लेम? काहीच प्रॉब्लेम नाही. पुढे गेलो. हां इथं हे एक शब्द माहीत नसेल तर गडबड होऊ शकते. द ग्रीडी मिडास वॉज ग्रँटेड वन विश बाय द ग्रीक गॉड डायनोस अँड ही चोज द ॲबिलिटी टू चेंज्ड टू सोबत व्हर्बचा ING फॉर्म येतं का? मग हा ना. काय हां टू आहे ना. ॲबिलिटी टू. मग ING फॉर्म येतं का? नाही. ईडीवाला फॉर्म येतो का? नाही. हा पण येतो का? नाही. मग कोणता ऑप्शन आहे? ट्रान्सम्यूट. एकुलता एक ऑप्शन. ठीक आहे. म्हणून किती वेळ लागला बघा त्याला? किती लागला? 8 सेकंड. मी म्हटलं ना ग्रामरचं टूल जर तुमच्या सोबत असेल लाईक ग्रामर आहे, वोकॅब आहे आणि रीडिंग आहे, तिन्ही असेल तर मग आपल्याला याच्यात फायदा जास्त मिळतो. मग आता हा झाला. पुढे गेलो. हे पण एकदम सोपं होतं. किंग अनफॉर्च्युनेटली द किंग रिअलाइज व्हर्बवाला फॉर्म आहे. मला याला डिस्क्राईब करणारा ॲडवर्ब पाहिजे. ॲडवर्बला काय लागतं? एल वायवाले किती ऑप्शन आहे? एकच. हा ना. ओके का? बिना कामाचे सगळ्यांचे अर्थ काढायचे त्या गोष्टीमध्ये जाण्यापेक्षा कमी वेळामध्ये याने सोपे सॉल्व होत होते. वाईल द मिडास मिथ इज मेंट टू वॉर्न अगेन्स्ट बिकमिंग अ स्लेव वन्स डिझायर्स, इट ऑल्सो रिफ्लेक्ट्स आवर ह्युमन डायडॅश विथ गॉड. ह्युमनचा इंटरेस्ट विथ गोल्ड इंटरेस्ट असेल, त्याच्यानंतर आवड वगैरे म्हणतो, क्रश असेल, क्रेव असेल, असे काहीतरी शब्द पाहिजे. मग त्याच्याशी रिलेटेड इथं थोडंसं अवघड होतं. ऑब्सेस, फॅसिनेट, इन्फॅच्युएशन, कन्झ्युम आणि कॅप्टिवेट. इथं पण मला नाऊन फॉर्म पाहिजे होता. जर फॅसिनेशन असतं तर विचार केला असता, पण इथं फॅसिनेशन नाही आहे. इथं दिलेलं होतं विथ, म्हणून मग यायला पाहिजे होता इन्फॅच्युएशन. ठीक आहे. अँड लास्ट वन विथ गोल्ड. दिस डायडॅश मेटल हॅज. दिस ॲलरिंग मेटल हॅज. मेटलच्या सोबत मला ॲडजेक्टिव्हवाला फॉर्म पाहिजे होता. या सगळ्यांपैकी एकच होता ॲडजेक्टिव्हवाला फॉर्म, दॅट इज ॲलरिंग. ओके का? क्लिअर? हे वाले तर एकदम इझी होते. अनप्रेसिडेंटेड ह्याच्यात काही एरर नव्हती पण मला पहिले विश्वास नव्हता. याला मार्क अँड रिव्ह्यू केलं, पुढे गेलो. मग द अनप्रेसिडेंटेड सर्च, हे पण मला लक्षात आलं की सर्च अनप्रेसिडेंटेड. दुसरं एक्झिस्टिंग स्टोरेज कॅपॅसिटी म्हटलेलं आहे, ते वाला पण करेक्ट आहे. आणि गव्हर्नन्स फ्रेमवर्क म्हटलं आणि डेटा सिक्युरिटी म्हटलं, म्हणजे जे आहे ते सगळं करेक्ट होतं.
दुसऱ्या पार्टमध्ये द कंपनीज रॅपिड एक्सपान्शन लीड टू ऑपरेशनल इनइफिशियन्सीज, हे दोन्ही पण करेक्ट आहे. पॉलिसी मेकर्स आर डिबेटिंग फिजिकल रेट्स नाही, फिजिकल काय असतात, पॉलिसीज असतात, मॉनिटरी पॉलिसी आणि फिजिकल पॉलिसी. मग हा फिजिकल यायला पाहिजे होता पुढे, म्हणून डीच्या जागी सी असं ऑप्शन असलेलं एकच ऑप्शन होतं. त्याच्यानंतर द गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ज हॅव बूस्टेड द रॅपिड एनर्जी सेक्टर, रिन्युएबल एनर्जी सेक्टर. मग BA पाहिजे होता, BA वाला एकुलता एक ऑप्शन हाणला. रिसेंट सर्च, हे सगळेच्या सगळे बरोबर होते. इथं मला थोडाफार डाऊट वाटला, पण पुन्हा एकदा लक्षात आलं तसा ऑप्शन कोणता नव्हताच की जिथं बाकी सगळं येईल आणि हा फक्त चेंज कराल. पण त्या केसमध्ये डिमांड फ्लक्च्युएटिंग डिमांडच पाहिजे, फ्लक्च्युएटिंग सप्लाय चेन नाही होऊ शकत, असा एकच ऑप्शन होता सप्लाय चेनवाला, मग जो की पॉसिबल नाही आहे म्हणून करेक्ट आहे. इनोव्हेशन बघा ज्या वेळेस आहे ना नो एरर किंवा नो करेक्शन रिक्वायर्ड किंवा इवाला ऑप्शन ज्यावेळेस असतो त्यावेळेस थोडंसं माइंड डायव्हर्ट होतं की यार हे असू शकतं का, किंवा काही ना काहीतरी एरर असायला पाहिजे असं वाटतं. त्यावेळेस टेन्शन घ्यायचं नाही, विचार करायचा नाही. जर तुम्हाला असं वाटतंय त्याला स्किप करा, मार्क अँड रिव्ह्यू करा, पुढे जा. पुढे गेल्यानंतर तुम्हाला ते अजून क्लिअर होईल पुढचे क्वेश्चन सॉल्व केल्यानंतर, आणि मग फायनल कॉन्फिडन्स आला की मग त्याला टिक करा. ओके, या पद्धतीने आहे. संपले. ओके, डन. अशा पद्धतीने आपले किती चुकले, 5 चुकले ना, 5 इनकरेक्ट आले, बाकीचे मात्र ओके होते. क्लिअर सगळ्यांना? अरे यस नो? उर्वरित पुढील भागात ऑल दी बेस्ट. ज्यांची IBPS POची एक्झाम आहे त्या सगळ्यांसाठी खूप खूप शुभेच्छा, आणि ज्यांची नाही आहे त्यांनी टेन्शन घेऊ नका. पुढे आपल्याला SBI क्लर्क आहे आणि IBPS क्लर्क आहे, दोघांसाठी पण आपल्याला हे सगळं कामात येईल. मंडे ते थर्सडेपर्यंत पण, फ्रायडेला जर लेक्चर असेल तर फ्रायडेला सुद्धा अशा कंप्लीट SBIच्या क्लरिकलच्या मेन्स घेईल मी. पुढच्या वीकमध्ये सगळ्या गाईडलीच्या जेवढ्या सेक्शनल आहे तेवढ्या सगळ्या, जसं आत्ता आपण केलं स्वतः सॉल्व केलं नंतर मी सॉल्व केलं, अशा फॉर्मॅटमध्ये आपण जाऊ, गाईडली कंप्लीट करू. चालेल? म्हणजे सगळेच क्वेश्चन आपल्या हाताखालून जातील. पण याच्यात टास्क महत्त्वाचं हे राहील की तुम्ही स्वतः पण ट्राय करा. तुम्ही पहिले स्वतः सॉल्व केलेलं असेल तर ते मग जास्त लवकर क्लिअर होईल. की आपल्या इथं जसं आता तुम्हाला ते सेंटेन्स रिअरेंजमेंटवाले, ऑड वन आउटवाला, तर त्याचा एक ॲप्रोच कळला. असे प्रत्येक टेस्टमध्ये काहीतरी ॲप्रोचेस आपल्याला भेटत राहतील. चालेल? उर्वरित पुढील भागात. चलो, गुड डे टू ऑल ऑफ यू. थांबू.